पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात 14 जून रोजी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी राबवण्यात आली। शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील माकडवाला वसाहत आणि कावळा नाका परिसरात कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील हिस्ट्री शीटर आणि हद्दपार आरोपींची तपासणी करण्यात येत होती। यावेळी माकडवाला वसाहत, कावळा नाका येथे पाण्याच्या टाकीखाली हद्दपार आरोपी संग्राम दीपक पवार हा तलवारीसारखे हत्यार घेऊन फिरत असल्याचं आढळून आलं। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संग्राम दीपक पवार वय 24 राहणार माकडवाला वसाहत, कावळा नाका यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, विकास जाधव, किरण लोंढे, श्रीराम कन्हेरकर यांच्यासह अन्य पोलिसांनी केली आहे।